दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आधी दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या विनंती करतोय 12वा प्रतिनिधी तुमचा येणं कंपल्सरी आहे नाहीतर पेनल्टी आपण पॅनलाइजला सामना करावा लागेल गोलंदाजी मार्गावरती आपण पाहताय तर यश येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती बॅट्समॅन आहे ते एका बाजूला चेतन दुसऱ्या बाजूला आपण पाहतायत उद्देन लेट्स प्ले पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात होईल टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आजच्या दिवसातील पहिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहताय वेगवान चेंडू हाताळला जातोय आणि खास करून आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाळीची जी स्पर्धा असते त्यावेळी चेंडू पडल्यानंतर हलकासा स्किट देखील होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि बेनिफिट इथे मात्र गोलंदाजाला आपल्याला प्राप्त होताना पाहायला भेटतोय पहिला चेंडू चांगला आहे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटकातील दुसरा बॉल आणखीन एक चांगला चेंडू विकेट किपर इथे बीट होतोय एक धाव तर आपण कंप्लीट होताना पाहत आहेत पंचांचा इशारा येतोय 22चा इशारा येतोय 22च्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना आपण पाहू शकतायत 1 रन वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहतायत पालघर शिरगाव चषक 2021 या क्रिकेटच्या नगरीमध्ये आपण पाहतायत वीर सावरकर मैदान शिरगावचे मैदान आणि या मैदानावरती आपण पाहतायत हा पावसाळी रबर बॉलचा क्रिकेटचा महासंग्राम यश पहिले 2 चेंडू चांगले हाताळल्यात निर्धाव चेंडू होता पहिला त्यानंतरचा दुसरा चेंडूवरती सिंगल प्राप्त होत असताना आपण पाहिली येणाऱ्या षटकामध्ये मात्र या 4 चेंडूवरती कुठल्या प्रकारे फेस करेल बॅट्समॅन शॉर्टम पूलचा फटका पूल यावेळी सक्सेसफुल ठरतोय वंडरफुल ब्युटिफुल मॅक्झिमम हा येतोय षटकार 6 रन शिवसेना संघटक आदरणीय सन्मान्य गणेशजी गवारी साहेब आपल्या सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत तर त्यांचा आपण स्वागत सन्मान करतोय यथोचित स्वागत सन्मान आपण त्यांचा करतोय आदरणीय संदीप दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे व्यासपीठावरती सन्मान देखील केला जातोय एक धाव कंप्लीट होतोय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर लगावली जात असताना 8 रन धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावली जात असताना 8 रन चेंडूचा खेळ आतापर्यंत होतो 4 चेतन आणि उदेन ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आपण पाहू शकतायत ओंकार बॉईज एडवन वर्सेस लहू 11 पालघर यावेळी चेंडू आपण पाहतात वेगवान होता बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत तर चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर लगावली जात असताना 9 रन हलक्याशा सरी आपण पाहतात पावसाच्या रबर बॉलची स्पर्धा शेवटचा चेंडू या मैदानामध्ये आपण पाहतायत पहिल्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत मिस्टर यश वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 व्यासपीठावरती सर्व मान्यवर आपण पाहतात सध्या उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा पालघर नगरीत या शिरगाव मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारे हाताळतोय यश पाहूया वेगवान चेंडू तर होता जलद गतीचा हा चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला असल्या कारणामुळे आपण पाहू शकतायत फिल्डिंग मात्र चांगली होतोय पंचांचा 2 हात हवेमध्ये वाईट चेंडूचा इशारा येतोय
अतिरिक्त स्वरूपाने धावसंख्या मात्र बहाल केली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर वाईट +1 एकूण 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती लगावली असताना 11 रन डबल फिगर मध्ये आपण ही धावसंख्या पाहत आहेत. एक षटकार आल्यानंतर स्वतःला मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करताना आपण पाहत आहेत मिस्टर यश. शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहत आहात बॅटची हलकीशी एज, चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव मात्र आपल्याला पाहायला भेटत. थर्डमॅन मधून एक क्षेत्ररक्षण मात्र पुढे येतोय आणि धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लगावल्या जात असताना आपण पाहत आहेत 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहत आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण की ज्याप्रमाणे अजूनही एकही विकेटचं पतन नाही, एकही विकेट अजून आपण पाहत आहेत तंबूमध्ये नाही, त्या कारणामुळे हे 12 धावा चांगले आहेत. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत मिस्टर नवनाथ. श्रमता या खेळाडूकडे देखील भरपूर आहे. माकुंसार स्पोर्ट्सचं फाउंडेशनचं मैदान, त्या मैदानावरती आम्ही या खेळाडूला पाहिलं होतं. नवनाथ श्रमता या खेळाडूकडे आहे. आज तो कुठल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा नवनाथ सज्ज होत असताना पहिला बॉल पडल्यानंतर आपण पाहत आहेत चांगला चेंडू मात्र फलंदाजाला इथे बीट करतोय. ऍक्शन आपण जर पाहिली तर चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि त्यानंतर विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही. तिथे निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहत आहेत पालघर शिरगाव चषक 2021 या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहेत वीर सावरकर मैदान. आणि वीर सावरकर मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये आपण हा क्रिकेटचा धुमाकूळ, क्रिकेटचा रणसंग्राम आपण या मैदानावरती पाहणार आहोत. पुढचा चेंडू, यावेळी चेंडूला मात्र आपण पाहत आहेत लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहत आहेत निघून जाईल का, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र आपण पाहत आहेत शेवटच्या श्रेणी मात्र निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय, चेंडू सीमारेषा पार, हा येतोय चौकार. 4 रन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 16 धावा धावफलकावरती. उर्वी डीजे उमरवळी आपण पाहत आहेत रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून आपण तो डीजे देखील पाहतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. आणि युट्यूब वरती पाटील नेटवर्क या चॅनलवरती जे जे सर्व ऑनलाईन पाहतात त्या सर्वांचं स्वागत. मी आदरणीय सन्माननीय रोहितजी पाटील उर्वी डीजेचे जे आपण पाहतात सर्व आहेत, आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने या, आपला देखील स्वागत सन्मान केला जातोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहत आहेत इथे मात्र बॅट्समॅन बीट होतोय, अक्षरशः वेगाने मात्र चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल करायचा होता मात्र चेंडूचा वेग होता, त्या वेगाला मात्र इथे फलंदाज बीट होत असताना आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी नवनाथच्या माध्यमातून हाईट फॅक्टर ठरू शकतोय आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपण पाहत आहेत मिस्टर नवनाथ. उर्वी डीजेचे सर्व आपण पाहत आहेत. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर स्थिरावल्या गेल्या असताना
16 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. व्यासपीठावरती आपण एक सन्मान पाहतायत. उर्वी डीजेचे सर्व्हिस सर्व उमरोळी आपण पाहतायत. आदरणीय सन्मान्य रोहितजी पाटील सध्या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान होतोय आणि सन्मान करतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य संदीपदादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा सन्मान करतोय. खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूला मात्र आपण पाहतायत पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने निघून जातोय. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूला जाऊन गॅदर करेपर्यंत आपण पाहतायत एक धाव इथे मात्र सहज कंप्लीट होत आहे. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावल्या गेल्या असताना 17 रन. हलक्या हलक्या सरी आपण पाहतायत. पावसाच्या सरी आपल्याला पाहायला भेटत आहेत. निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा. यावेळी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. कुठलीही चुकी होणार नाही. इथे मात्र बॅट्समॅन चेतनला तंबूच्या अस्त्राला परतावं लागतंय. पहिलं विकेटचं पतन होतंय. पहिलं विकेट गॉन. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग जे जे खेळाडू सध्या आम्हाला ऐकतात त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दोन षटक मैदानाच्या आत संपल्या. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 99 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रुपेश सध्या रुपेशला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक वर्ग सध्या आपण पाहतायत जोडले गेले त्या सर्वांचं वंचित बहुजन आघाडी पालघर आयोजित श्रीगाव चषक 2021 या क्रीडानगरीमध्ये या क्रिकेटच्या पंढरीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यानंतर होणारा सामना आपण पाहतायत सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला भेटेल. गौतम जाकरे आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर चिराग. गोलंदाज नवीन आपण पाहतायत तिसरं षटकासाठी चिरागला मात्र आमंत्रित केलं गेलंय. चिरागचा पहिला बॉल ओव्हर द विकेटने पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडूची मात्र इथे आपण पाहताय आणि जलद गतीने खास करून चेंडू हाताळण्यामध्ये आतापर्यंत एका बाजूने आपण यशला पाहिलं असेल, त्यानंतर नवनाथला पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहतात गोलंदाज चिराग वेगाने मात्र फलंदाजांना बीट करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. पहिलं पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने फेकला जातोय. धावफलकावरती धावा रोखल्या गेल्या असताना 17 रन. पावसाच्या सरी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. रबर बॉलची स्पर्धा. ऑफ स्टंपच्या मात्र चेंडू आपण पाहतात बाहेर हाताळण्याचा प्रयत्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकतायत. एक धाव येत आहे आणि एकाच धाब्यांवरती रोखलं देखील जात आहे. तितकीच चांगली फेक देखील आपल्याला पाहायला भेटली आणि धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर लगावली गेली असताना 18 रन. लहू 11 पालघर जो संघ आपण पाहतात प्रथमतः बॅटिंग करतोय आणि त्याच्या समोर आपण पाहिलं तर ओमकार बॉईज एडवनचा हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. चेंडू आपण पाहतायत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला निघून येतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतायत नवनाथ त्या झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तितकी चांगली एकाच धाब्यांवरती मात्र रोखलं जात आहे आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लगावली गेली असताना 19 रन. एक विकेटचं नुकसान 19 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतायत चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक
आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र सरकली जाते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 20 रन. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र कळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष पालघर जिल्हा आदरणीय सन्माननीय हर्षदजी खंडांगळे साहेब, त्यानंतर आदरणीय सन्माननीय आतिजी जाधव साहेब यांना आपण पाहिलं, त्यानंतर आदरणीय सन्माननीय संदेजी मोरे साहेब असतील, आदरणीय सन्माननीय मनोजजी मोरे असतील, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर या बॉलचा चेंडू आपण पाहिला तर थोडासा खाली राहतोय आणि रबर बॉल मध्ये आपण अनेक वेळेला पाहिलं असेल की ज्यावेळी चेंडू मात्र पावसाच्या सरी बरसत असतात त्यावेळी चेंडू कदाचित उडतोय, कदाचित चेंडू मात्र खाली राहतोय. 3 षटक संपल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 रन 21 7च्या सरासरीने 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लहू 11 पालघर संघाला इथून आक्रमक भूमिका धारण करावी लागेल, कारण की या मॅच मध्ये जर चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर धावसंख्येला मात्र येणं गरजेचं असेल. मोठी धावसंख्या मात्र उभारावी लागेल. नवनाथ गोलंदाजी मार्गावरती आपण पाहत आहेत. सांघिक चौथं षटक, वैयक्तिक आपण दुसरं षटक नवनाथ पाहत आहेत. नवनाथ पाहूया या षटकामध्ये कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल. नवनाथचं एक षटक ज्यामध्ये 5 रन 1 विकेट. पहिल्या बॉलला उडवलाय चेंडू. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवर हल्ला चढवला गेलाय आणि पहिल्या बॉलवरती येतोय मॅक्झिमम 6 रन. सत्तावीस धावा धाव आपण पाहत आहेत. नवनाथच्या विरुद्ध मात्र आक्रमक भूमिका. पुन्हा एकदा यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र पंच केला जातोय. चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 रन. चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. सहा धावेने मात्र धावसंख्येमध्ये आणखीन भर होत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 33 रन. रुपेश ऑन फायर. ओ यावेळी चेंडू आपण पाहताय तर मिस करतोय. स्वतःवरती नाराज देखील होतोय, कारण की ज्याप्रमाणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा नवनाथला ज्यावेळी दुसरं षटक हाताळलं त्यानंतर 5 धावा खर्च करत त्याने 1 विकेट प्राप्त केला. कर्णधारांनी मात्र त्यांना आमंत्रित केलं की चौथं षटक नवनाथ हाताळेल आणि त्यानंतरच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याने 12 रन खर्च केलेत. षटकातील पुढचा बॉल क्लीन बोर्ड. यष्ट उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समॅन इथे आउट होईल. दुसऱ्या विकेटचं पतन. बॅट्समॅन रुपेश मात्र माघारी परततोय. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर पहिले 2 चेंडू रुपेशचे होते आणि त्यानंतर जे 2 चेंडू जर आपण पाहिले तर नवनाथने मात्र चांगले हाताळल्यात. विकेटचं पतन होत असताना नवनाथ एक रुपेश सारखा सेट बॅट्समॅन सध्या तंबूच्या आश्रयाला परतलाय. गोलंदाज नव्याने फलंदाज आपण पाहतात मैदानाच्या आत मार्गस्थ होत असताना वसीम. आजचा आपण जो लॉर्ड्स पाहतायत होणारे सामने ए गटातून आपण सामने पाहतायत. ओमकार बॉईज एडवन वर्सेस लहू 11 पालघर जो सामना सुरू आहे सध्या. त्यानंतरचा होणारा मॅच सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी. एक संघ आपण पाहतायत निलेश फायटर बाय घोषित करण्यात आलाय. त्यानंतर गट बी मधून आपण पाहतायत ब्लॅकबर्ड सफाले वर्सेस अल्केश 11 बोईसर. उर्वी इलियास 11 वर्सेस मॉडर्न शिरगाव आणि त्यानंतर पवनसुत नवली. अशा आजच्या दिवसामध्ये आपण 10 संघ या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानावरती ओपन क्रिकेटचा थरार, ओपनचे महारथी आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटतील. आणि उद्याच्या दिवसातील सामने देखील मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. नवनाथ गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत बॅट्समॅन वसीम. लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण पाहतायत वसीम. गोलंदाज नवनाथ.
नवनाथचा बॉल, बॅटची हलकीशी एज, विकेट किपर बीट होतोय. मागे क्षेत्ररक्षक आपण पाहतायत या चेंडूला उचलतायत, फेकतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावा लागलाय. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचं काम मात्र वसीम करतोय. उदयन आपण पाहतायत जो मैदानाच्या बाहेर येतोय आणि विकेट नंबर 3 आपण पाहतायत सध्या मैदानाच्या बाहेर. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी. एका बाजूने आपण पाहतायत बॅट्समॅन विकी यांना आपण पाहू शकतायत. वसीम सध्या स्ट्राईक एंडवरती आहेत. नवनाथचा हा पुढचा बॉल, वेगवान बॉल होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, मात्र सुखरूपरित्या क्रीजमध्ये आपला फलंदाज पोहोचतोय वसीम. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 आपण पाहतायत संपुष्टात आला. 4 षटकांचा खेळ सध्या संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतायत तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांमध्ये 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत. शेवटचं हे षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये हाणामारी केली जातोय की कुठल्या प्रकारे मात्र रोखून धरलं जात आहे हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क्स वरती मृदुल. गोलंदाजी मार्गावरती येतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकतायत 4 षटक आतापर्यंत संपल्यात. 4 षटकाच्या समाप्तीअखेर 35 धावा आपण पाहतायत धावफलकावरती लगावल्या जात असताना 3 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतलायत. वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहतायत पालघर शिरगाव चषक 2021 या क्रीडानगरीमध्ये आपण पाहू शकतायत वीर सावरकर मैदान शिरगाव आणि या शिरगावच्या मैदानावरती आपण पाहतायत या सामन्याचं आयोजन. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. ओपनचा दिवस, उद्याचा दिवस, ही स्पर्धा 2 दिवस आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटेल. आजचा पहिला दिवस आपण पार पाडतोय, त्यानंतर उद्याचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला अंतिम दिवस पाहायला. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा सज्ज होत असताना मिस्टर मृदुल. पहिला बॉल वेगवान, पंचांकडे यावेळी दाद देखील मात्र मागितली जात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल. लेगबाईच्या स्वरूपाने पंच मात्र ही धाव घोषित करतायत आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 1 ने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना 36 रन. 3 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला परतल्यात. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. रबर बॉलची ही स्पर्धा या मैदानावरती अक्षरशः साकारली गेली आणि आदरणीय खास करून या स्पर्धेसाठी मात्र भरपूर मेहनत आपण पाहतात. आदरणीय सन्माननीय संदीपदादा राऊत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खास करून मेहनत घेतली गेली आणि आज या स्पर्धेला अक्षरशः शुभारंभ देखील आपण होताना पाहिलाय. पुन्हा गोलंदाजी मार्गावरती मृदुलचा हा बॉल हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स केलाय हवेमध्ये. झेलचीच्या स्वरूपानं बॅट्समॅन तंबूच्या आश्रयाला परतेल आणि किनेक विकेट तंबूच्या आश्रयाला परततोय. बॅट्समॅन विकी देखील तंबूच्या आश्रयाला परतलाय. एक मोठी इनिंग साकारायची गरज होती, ती इनिंग मात्र साकारू शकला नाही आणि विकी आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेस करत असताना तो तंबूच्या आश्रयाला परतलाय. मृदुलला ही सफलता प्राप्त होत आहे आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 5 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या 4 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहतायत. न्यू बॅट्समॅन आपण पाहतायत मिस्टर धनित. सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना धनितला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडवरती. वेगवान जलद गतीचा चेंडू
आणि खास करून बेनिफिट असतं ना, ज्यावेळी रबर बॉलची स्पर्धा आपण खेळत असता, रबर बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असता, त्यावेळी गोलंदाजासाठी एक बेनिफिट असतो. जिथे मात्र आपण सिमेंट कॉन्क्रीटची विकेट पाहत आहेत आणि ज्यावेळी ज्या सिमेंट कॉन्क्रीटवरती जिथे जिथे पाणी साचलेलं असतं तिथून न चेंडू आपण भरपूर वेळा स्किट होताना पाहिलाय. ही खास करून खासियत आहे रबर बॉल क्रिकेटची. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावरती. इथे मात्र धावचीची संधी आपण पाहत आहेत. काय होतं मैदानाच्या आतमध्ये पंचांचा वाईटचा सिग्नल येतोय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपानं मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. वसीमला आपण पाहत आहेत जो सध्या मैदानाच्या बाहेर जात असताना धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाने मात्र बहाल केली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 37 रन. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तर साईश धावफलकावरती धावा लगावली जात असताना 37 रन. गोलंदाज पुरेदा राऊंड विकेटने. वेगवान चेंडू आपण पाहतायत. चेंडू लेग स्टंपच्या मात्र थोडासा बाहेर इम्पॅक्ट होतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट होते. पंचांचा व्हाईट सिग्नलचा मात्र इशारा येतोय. व्हाईट +1 एकूण 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 39 रन 39. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधार आपण टॉस या. सावली इलेव्हन टेंबोडे संघ कर्णधार आणि यंग अचिवर दांडी संघाचा कर्णधार. यावेळीचा चेंडू आपण पाहताय तर पंचांचा इशारा 9 चेंडूचा इशारा येतोय. 2 चेंडूचा इशारा आपण पाहताय तर बाउन्स चेंडू होत असल्या कारणामुळे आधी एक चेंडू मात्र वाईट घोषित केला. त्यानंतर पंचांनी मात्र यावेळी दर्शवलं की हा चेंडू 9 असेल आणि 9 चेंडूने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 40 रन. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 40 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. इथून येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहायला भेटेल का? कारण की जी धावसंख्या उभारायला हवी ती धावसंख्या मात्र उभारली जात नाहीत. फ्री हिटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आपल्याला होत असताना पाहायला भेटतोय. हा चेंडू फ्री हिट असेल. रटम राऊंड विकेटने. राऊंड विकेटने चेंडूला मात्र पुल केलाय. पुल पॉवरफुल ठरतोय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतोय मॅक्झिमम षटकार. रन. धनीच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहत आहेत आणि जी संघाला गरज आहे सध्या अडचणीमध्ये असणारा संघ आपण पाहत आहेत. लहू इलेव्हन पालघर संघाला गरज आहे षटकार चौकारांची. त्यामधील एक षटकार मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारे प्रत्युत्तर देतोय बॅट्समॅन धनीत. मोठा फटका काढायचा होता. चेंडू मात्र आपण पाहत आहेत बॅट मध्ये कन्नबड होत नाही. चांगल्या चेंडूची मात्र समाप्ती आपल्याला पाहायला भेटतोय. स्वतःवरती नाराज देखील होतोय कारण की ज्याप्रमाणे हा चेंडू होता मोठा फटका खेळण्याची गरज होती मात्र चेंडूला मिस करतोय आणि निर्धाव चेंडूच्या संगतानंतर आपण पाहता धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 46 रन. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये न बाकी असेल. शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारे पहिल्या डावामध्ये पाहायला भेटेल. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र आपण पाहताय तर सुरेखरित्या झेल टिपला जातोय. होईल नवनाच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 46 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि पाठलाग होईल मैदानाच्या आतमध्ये 47 धावेंचा.
आपण एकदा नजर टाकली स्कोर कार्डवरती तर एका बाजूने पहिलं षटक यश ज्याने धावा खर्च केल्या 12, त्यानंतर नवनाथने षटकात आला ज्याने धावा खर्च केल्या 5, एक विकेट प्राप्त केला. त्यानंतर चिरागला आपण पाहिलं षटकात आलताना ज्याच्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. नवनाथला पुन्हा गोलंदाजी मार्गावरती आणलं आणि 2 षटकार लगावल्यानंतर देखील नवनाथने मात्र 14 धावा खर्च करत महत्वाचे 2 गडी प्राप्त केले. त्यानंतर मृदुलला आपण पाहिलं, मृदुलने देखील चांगलं षटकात आलं ज्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या आपण पाहिल्या. अकरा धावा त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 46. 47 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 47 धावा कुठल्या प्रकारे पूर्ण केल्या जातील हे आपण पाहणार आहोत. विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. सावली 11 टेंभोडे संघाचा कर्णधार आणि यंग अचीवर दांडी. विनंती करतोय आपण लगेचच व्यासपीठाच्या दिशेने या. एक ब्रेक आहे त्या ब्रेक मध्ये आपण हा टॉस करून घेतोय. विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित असाल तर आपण लगेचच आपण टॉस साठी या. सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या 2 संघादरम्यान आपल्याला ती लढत पाहायला भेटेल. - 47 धाब्यांचं हे लक्ष मात्र आपल्याला पाहायला भेटतंय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. 47 धाब्यांची मात्र आवश्यकता. 30 चेंडू मध्ये आपण पाहत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय आपण टॉस साठी या. एका बाजूला आपण सावली 11 टेंभोडे संघ पाहत आहे, दुसऱ्या बाजूने यंग अचीवर दांडी संघ आपण पाहणार आहोत. तर त्या 2 संघादरम्यान एक महत्वाची आणि रंगतदार लढत आपल्याला पाहायला भेटेल. दांडी संघाचे कर्णधार विनंती करतोय, टेंभोडे संघाचे कर्णधार आमच्या दिशेने उपस्थित आहेत. दोन्ही संघांना विनंती करतोय ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतरही टॉस होणार आहे याची देखील दक्षता घ्या. येताना दोन्ही संघांना विनंती करतो ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतरच टॉस होणार आहे याची देखील दक्षता घ्या. आयोजकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ती माहिती देखील पोहोचवली जात आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट युट्यूबवरती प्रक्षेपित पाहत आहेत. सध्या जे युट्यूबवरती प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आपण पाहणार आहोत. एका बाजूला स्ट्रायकरवरती रोहन, नॉन स्ट्रायकरवरती यश. रोहन पहिला चेंडूचा मारा करतोय. पहिला चेंडू आपण पाहत आहेत. भिरकावण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव इथे कंप्लीट होत आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 1 रन. धाणीतला आपण गोलंदाजी मार्गावरती पाहत आहेत. रोहन आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. धानीत गोलंदाजी मार्गावरती चेंडूवरती त्याच्या सिंगल येते. 47 हे लक्ष. लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण पाहत आहेत मिस्टर यश. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट खूप गरजेचं आहे कारण की ज्याप्रमाणे आपण पाहत आहेत 5 षटकांमध्ये तुम्हाला 47 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि 5 षटकामध्ये 47 धावा करत असताना तुम्हाला ज्या गेम प्लॅनने तुम्हाला चालणं खूप गरजेचं आहे आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला भेटत आहे. धावफलकावरती लगावल्या जात असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 रन. 47 लक्ष. वीर सावरकरचं हे मैदान आपण पाहत आहेत. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र कुठलाही नाही. चेंडूवरती पाठलाग सुरू होतोय. 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहे आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र लगावली जात असताना 4 रन.
रोहन आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ होत असताना पाहत आहेत. लहू 11 पालघर वर्सेस ओमकार बॉयज एडवन या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना. त्यानंतर रंगणारा सामना आपण पाहत आहेत सावली 11 टेंभोडे वर्सेस यंग अचीवर दांडी या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला भेटेल. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यानंतरच टॉस होईल याची देखील दक्षता घ्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळी आपण पाहत आहेत बाउन्स होतोय. चेंडू 1 बाउन्सच्या सहाय्याने चेंडू सीमारेषा पार जातोय. रोहनच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 4 रन. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्गावरती दानित. दानितचा पुढचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू. यावेळी चेंडू आपण पाहत आहेत. चेंडूला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन इथे मात्र फलंदाज तंबूच्या आसराला परततोय. पहिला विकेट आपण पाहिलं तर रोहन तंबूच्या आसराला परत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावली गेली असताना 8 रन. गोलंदाज नव्याने फलंदाज आपण पाहत आहेत मिस्टर नयन. शेवटचा चेंडू या षटकातील धाणीत. एक चौकार आल्यानंतर स्वतःला मात्र बदल करतोय, स्वतःमध्ये इम्प्रोवायझिंग आणतोय आणि या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करावे लागेल. चांगलं षटक त्याला हाताळावं लागेल कारण की ज्याप्रमाणे 47चं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच एक कहावत देखील पाहिलंय की कधी कधी आपण क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी बऱ्याच वेळा पाहिल्यात. छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये कधी कधी मोठी वाटू लागते आणि मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये छोटी वाटू लागते. यावेळी चेंडूला मात्र हलक्यात आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत आणि खूप गरजेचं आहे. ज्यावेळी एखादा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत असतो त्यानंतर सिंगल घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या संपुष्टात धावफलकावरती धावा लगावल्या जात असताना 9 रन 1 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथमतः आपण पाहिलं तर 47 धाव्यांचं हे लक्ष आणि 47 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओमकार बॉयज एडवान्स संघाची धावसंख्या आहे 9 रन 1 विकेट. धानीचं पहिलं षटक ज्यामध्ये धावा खर्च केला त्याने 9 विकेट प्राप्त केला. 1 रोहन आपण पाहिलं बॅटिंग चांगली मात्र होत असताना तंबूच्या आसऱ्याला परतला आपण पाहिलं तर त्यानंतर यश आणि नयनी जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. स्ट्राईक नंबरती यश, गोलंदाज रुपेशचा हा चेंडू मात्र आपण पाहतायत सुरेखरित्या इथे मात्र चेंडूला पाठवला जात आहे. दमदार षटकार येतोय यशच्या बॅट मधून येतोय. 6 धाब्यांचा हा मोठा फटका. ऑफ स्टंपचा थोडासा चेंडू बाहेर होता. चेंडूला मात्र कळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या मात्र डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जात असताना आपण हा षटकार पाहिलाय. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यश. यावेळी चेंडूला मात्र हलक्यात आणि चेंडूला मात्र फक्त कळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहतात फाईन मधून चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव येत आहे आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर लगावली जात असताना 16 रन. लक्ष 47चा आहे आणि 47चा पाठलाग करत असताना डोक्याचा देखील तितकाच वापर आपण पाहताय यशच्या माध्यमातून होत असताना. कारण की एका चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी जात नाहीत. सिंगलने इथे मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत असताना पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर आपण पाहत आहेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धाव चेंडूच्या सांगतानंतर आपण पाहत आहेत धावफलकावरती धावा लगावल्या जात असताना 16 रन. नयन आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतात फलंदाजीसाठी. रुपेश पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडूला मात्र उचलण्याचा प्रयत्न होता. वेगवान तितका जलद गतीचा चेंडू
आपण या डावामध्ये पाहतात पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं असेल जी गोलंदाजी राहिली नवनाथ असेल एक अचूक रीती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. यावेळी चेंडूला मात्र उडवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडू मात्र निघून जातोय, पंचांचा सिग्नल येतोय, चेंडू वन बाउंडच्या स्वरूपानं नयनच्या बॅट मधून येतोय दमदार स्ट्रोक, 4 रन. 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर लगावली जात असताना 20-47 हे लक्ष, 47 हे लक्ष मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता लहू इलेव्हन पालघरचा हा संघ. ऑफ स्टंपच्या बाहेरून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून नयनच्या बॅट मधून येतोय हा आक्रमक षटकार, 6 रन. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या डावामध्ये जे आपण षटकार चौकार पाहिले नाही ते या डावामध्ये मात्र पाहायला भेटत आहेत. 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपल्यात, चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 26. 47 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 21 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला भेटेल. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत ते मात्र 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 21 धावा. नयन आतापर्यंत आपण पाहिलं तर नयनच्या बॅटमधून 1 चौकार, 1 षटकार, 2 डॉट बॉल, एकूण 10 धावा. 4 चेंडूचा त्याने सामना फेस केलाय. यशला आपण पाहू शकतायत जो 4 चेंडूचा सामना फेस करत असताना त्याच्या बॅट मधून आपण 9 धावा पाहिल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा धानीत येतोय, गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत मिस्टर धनीत. पहिला चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर यावेळी पंच मात्र दर्शवतायत दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतायत आणि मला दर्शवतायत चेंडू आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या जर आपण पाहिली तर अतिरिक्त स्वरूपाने मात्र फेकली गेली धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 27 रन. शॉटम पूल करायचा होता, चेंडू मात्र आपण पाहतायत हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करतोय चेंडू. चेंडू आपण पाहू शकतायत अंतिम शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला फील्ड केलं जात आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 29 रन. 47 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतायत धावफलकावरती धावा लगावल्या जात असताना 29 रन. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्क या साईटवरती जे प्रेक्षक वर्ग जोडल्यात त्यांचं सर्वांचं स्वागत. उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होता, एफर्ट चांगला होता, मात्र अंतिम श्रेणी चेंडू हातामधून निसटला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 32 रन. अजूनही 15 धावींची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. 47 धावेंचे लक्ष, 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहत आहेत ओमकार बॉईज एडवन वर्सेस लहू इलेव्हन पालघर, जिथे टॉस जिंकला होता. ओमकार बॉईज एडवनने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली होती आणि फिल्डिंग करत असताना लहू इलेव्हन पालघर संघाला 46 धाब्यांवरती रोखलं होतं. 47 हा पाठलाग सुरू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 1 धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे आणि आता जर विचार केला तर एका बाजूला नयन सारखा फलंदाज, दुसऱ्या बाजूला यश सारखा फलंदाज, दोन्ही फलंदाज सेट झाल्यामुळे इथे मात्र गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासारखं असेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर लगावला गेल्या असताना 33 रन. मैदानामध्ये जे प्रेक्षक वर्ग आला त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. वंचित बहुजन आघाडी आयोजित शिरगाव पालघर चषक 2021. वेगवान चेंडू होता, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्र निवडलं होतं मिड विकेट, मात्र चेंडू बॅट मध्ये स्पर्श होत नाहीत. 1 धाव इथे मात्र धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 34 रन. टॉस देखील होईल थोड्याच वेळामध्ये, आपण टॉस देखील करतोय. यंग अचीवर दांडी वर्सेस सावली इलेव्हन टेंभोडे.
दोन्ही संघाचे कर्णधार आले या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संदीपदादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून होतोय. टॉस केला जातोय. टॉस जिंकला यंग अचीवर दांडी संघ. निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहत दोन क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात, डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होत आहे आणि एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती लगावली असताना 36 रन. या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. 36 ऑफ स्टंपच्या मात्र बाहेरून चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता यावेळी आणि इथे मात्र पाहतात कुठलीही चुकी होत नाहीत. यशला तंबूच्या आसराला परतावं लागलाय. पतन, फलंदाज बाद. येणारे चेंडू अजूनही शेष आहेत ते मात्र 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 11 रन. यश आपण पाहतायत ज्याच्या माध्यमातून एक षटकार, एक डबल, एक ट्रिबल, 15 धावा त्याच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला भेटल्या आणि 15 धावींची एक छोटीशी काय होईना मात्र एक चांगली इनिंग साकारून सध्या तो मैदानाच्या बाहेर येतोय. नव्याने बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहतायत रोहित. मिस्टर रोहित मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नयन जो सेट बॅट्समॅन आहे आणि महत्वाची होती त्या जोडीला तोडण्यामध्ये. पहिला बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता. इथे मात्र फलंदाज झेलचीच्या स्वरूपाने मात्र तंबूच्या आसऱ्याला परततोय आणि एक विकेट तंबूच्या आसऱ्याला परत आहे आणि मॅच मध्ये काही ट्विस्ट घडतोय की काय, कारण की ज्याप्रमाणे दोन्ही सेट बॅट्समॅन होते यश आणि नयन ते दोघही सध्या मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहत आहेत. दब्याने बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल मात्र एका बाजूने आपण रोहितला पाहत आहेत जो न्यू बॅट्समॅन आहे. न्यू बॅट्समॅन नवनाथ आपण पाहत आहेत. ज्यानंतर होणारा सामना यंग अचीवर दांडी वर्सेस सावली 11 टेंभोडे. दांडी संघ आपल्या निर्णयाच्या पर्यंत पोहोचला नाही. (36) 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 11 धावींची गरज या मॅचला जिंकण्यासाठी आणि एक रोमांचक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल की काय. उदयन गोलंदाजी मार्गावरती आलाय. श्रमता या खेळाडूकडे आहे. चेंडू तुमच्याकडे आहेत ते 11 बॉलमध्ये 11 रन. ओ यावेळी बॅटची एज होती की धावची काय होतंय. फलंदाज तंबूच्या परतोय. विकेटचं पतन. नवनाथ सारखा एक मोठा बॅट्समॅन सध्या आपण पाहता तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करतोय की काय लहू 11 पालघरचा हा संघ. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत सध्या मार्गस्थ होत असताना मिस्टर चिराग. एका बाजूने आपण पाहतात बॅट्समॅन आहेत मैदानाच्या मिस्टर रोहित. पहिला बॉल फेस करत असताना आक्रमक भूमिका धारण करतोय. पहिल्या बॉलवरती ते मात्र चेंडूला पाठवलंय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार मॅक्झिमम. विजयासाठी आता आपण पाहिलं तर लक्ष मात्र उर्वरित शिल्लक आहे ते मात्र 5 धावींची गरज.
सुरेखरित्या मात्र चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. चेंडू मात्र आपण पाहत आहेत मिड विकेटच्या मात्र डोक्यावरून आपण हा षटकार पाहत असताना यावेळी क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय बॅट्समॅन आउट होईल. आणखीन एक विकेटचं पतन होतोय. चिराग देखील तंबूच्या असल्याला परततोय. उदेनचा मात्र हा चेंडू चांगला होता आणि त्या चांगल्या चेंडूवरती मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. विजयासाठी मैदानामध्ये अजूनही आपण पाहिलं तर 5 धाबींची गरज. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते मात्र 8 बॉल मध्ये 5 रन. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले त्या सर्वांचं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आयोजित पालघर शिरगाव चषक 2021 या क्रीडानगरीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील होतोय. 4-3 विकेट मात्र आतापर्यंत उदेनच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतात, ज्यामध्ये एका बाजूला नयनला आपण तंबूमध्ये येताना पाहिलं, नवनाथला पाहिलं, त्यानंतर चिराग. अतिरिक्त स्वरूपानं मात्र चेंडूला यावेळी फेकलं जात आहे. चेंडू पंच घोषित करतायत. 9 चेंडूचा इशारा येतोय. 9+1 एकूण 2 धावा असतील आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 3 धावींची गरज. फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू जे बाहेरून चेंडू आले असतील तर इथे पाठवा प्लीज, विनंती करतोय. जे चेंडू आहे तो आपण इथे पाठवा. आयोजन कमिटी अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 धावींची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. यावेळी चेंडूला मात्र आडव्या बॅटीने खेळून काढलं जात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्यासाठी काय प्रयत्न केला जाईल की काय, एकाच धाब्यावरती मात्र समाधान मानावं लागतंय. आणि विजयासाठी आपण आता पाहिलं 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, त्या कारणामुळे तुम्हाला ह्या 2 धाबा कंप्लीट कराव्या लागतील. एका बाजूला न्यू बॅट्समॅन आपण जयंतला पाहिलंय. रोहित आणि जयंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत. 6 बॉलमध्ये 2 रनची गरज आणि 2 धावा तुम्हाला कंपल्सरी चेसिंग असतील. कुठल्या प्रकारे इथे मात्र गोलंदाजी होईल, अचूक लेंथ वरती गोलंदाजी करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्या लेंथ वरती इथे मात्र गोलंदाजी होईल का देखील मैदानाच्या 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 2 धावा. पहिला चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर पंचांचा वाईटचा सिग्नल येतोय आणि विजयासाठी आता जर आपण पाहिलं तर लक्ष मात्र इथून 6 चेंडू अजूनही शेष आहेत आणि 6 चेंडू मध्ये 1 धावींची गरज. विजयाचा इथे मात्र आपण पाहताय तर जो सुगंध मात्र इथे दरवळत असताना सध्या एडवन संघाच्या माध्यमातून. हॅलो, यावेळी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज क्लीन बोर्डच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. आणखीन एक विकेट तंबूच्या असल्याला परततोय. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते मात्र 5 आणि 5 चेंडू मध्ये 1 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग. ज्यावेळी आपण लहू 11 पालघर संघाला फलंदाजीसाठी पाहिलं होतं, इथून कदाचित 5 ते 10 धावा जर ऍड असत्या तर एक चांगलं लक्ष ठेवलं असतं आणि एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली असती. मात्र येणाऱ्या 5 चेंडू मध्ये अजूनही 1 धावींची गरज आहे आणि क्रिकेटमध्ये 1 धाव देखील तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर मात्र सामना विजय संपादन केला जातोय. त्यामुळे 5 चेंडू मध्ये 1 धावींची गरज. लहू 11चे आपण ऑनर सध्या पाहतायत. आदरणीय सन्माननीय लहूजी चव्हाण साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने या. यावेळी चेंडू आपण पाहतायत डायरेक्ट हिट असता तर कदापि बॅट्समॅन मात्र तंबूच्या असल्याला परतला असता. मात्र या सामन्याला विजय संपादन केलाय. कॉंग्रॅच्युलेशन एडवन अँड हार्ड लक बाय लहू 11 पालघर.
आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि विजयी संघाचं अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एडवन टीम चांगली गोलंदाजी राहिली एका बाजूला नवनाची. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅचच्या दिशेने आपण बोलतोय जिथे टॉस जिंकलाय यंग अचिव्हर दांडी संघाने आणि टॉस जिंकून प्रथमतः त्याने स्वीकारलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी सावली 11 टेंबोडे संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग